यात कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभाग अंतर्गत महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीने गेली 3 वर्ष विधायक कार्यक्रमांची, उपक्रमांची आणि योजनांची सातत्याने अंमलबजावणी केली आहे। याच धर्तीवर आज काही योजनांची सुरुवात होत आहे। शून्याचा शोध लावणारे आर्यभट्ट असोत किंवा पहिले शल्यचिकित्सक म्हणून ओळखले जाणारे महर्षी सुश्रुत असोत, भारतीय आविष्कारांचा एक समृद्ध वारसाच आहे। पारंपरिक व्यवसाय ते नाविन्यपूर्ण उद्योग असा आपल्या कामाचा जगभरात ठसा उमटवणारे अनेक उद्योगपतीही आपल्या देशाला लाभले आहेत आणि विशेष म्हणजे या सगळ्यात महाराष्ट्राचा मोलाचा वाटा आहे। ही परंपरा अखंड राहावी आणि या भूमीतल्या नवउद्योजकांना प्रोत्साहन आणि प्रेरणा मिळून देशाच्या प्रगतीमध्ये महाराष्ट्राचा अधिकाधिक हातभार लागावा यासाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी काम करत आहे। नाविन्यपूर्ण कल्पना प्रत्यक्षात साकार करू पाहणाऱ्या स्टार्टअप्सला सहाय्य, आधार, प्रेरणा आणि प्रोत्साहन देणाऱ्या 2 महत्त्वपूर्ण योजनांचे आज महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शुभ हस्ते होत आहे। अत्यंत व्यग्र दिनक्रमातून आज वेळ काढत आज माननीय मुख्यमंत्री या विचारपीठावर उपस्थित आहेत। ही सर्व महाराष्ट्रातील उद्योजकांसाठी स्टार्टअप करिता अतिशय प्रेरणादायी बाब आहे। या सोहळ्यात उपस्थित आदरणीय श्री नवाब मलिक साहेब, माननीय मंत्री कौशल्य विकास, उद्योजकता विभाग, तसेच अध्यक्ष सर्वसाधारण मंडळ महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी, आदरणीय श्री शंभूराज देसाई साहेब, माननीय राज्यमंत्री कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग, तसेच सहअध्यक्ष सर्वसाधारण मंडळ महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी, आदरणीय डॉक्टर श्री रघुनाथ माशेलकर सर, जागतिक कीर्तीचे वैज्ञानिक औद्योगिक संशोधन महामंडळाचे माजी अध्यक्ष, तसेच महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे सहअध्यक्ष, माननीय श्री अजय मेहता साहेब, माननीय मुख्यमंत्री यांचे प्रधान सल्लागार, माननीय श्री आशीष कुमार सिंग, माननीय मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव, श्री ओम प्रकाश गुप्ता सर, प्रधान सचिव उच्च व तंत्र शिक्षण विभाग, श्री वेणुगोपाल रेड्डी सर, प्रधान सचिव उद्योग विभाग, श्रीमती अंशु सिन्हा मॅम, सचिव कौशल्य विकास, उद्योजकता व रोजगार विभाग आणि श्री दीपेंद्र सिंह पुष्पा, आयुक्त महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी। या कार्यक्रमास व इतर मान्यवर या कार्यक्रमास इतर उपस्थित सर्व मान्यवरांचे मी हार्दिक स्वागत करतो आणि या कार्यक्रमाची आपण सुरुवात करतो। एकाच मंचावर राजकीय, वैज्ञानिक, प्रशासकीय अशा विभिन्न क्षेत्रातील रतिमहारथी असावेत हा आम्ही महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचा आणि महाराष्ट्रातील तरुण उद्योजकांचा एक सन्मान समजतो। यापुढे मी आता कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या सचिव श्रीमती अंशु सिन्हा मॅम यांना विनंती करतो की यांनी आजच्या कार्यक्रमाची प्रास्ताविक करावी। नमस्कार। माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य श्री उद्धवजी ठाकरे साहेब, माननीय मंत्री कौशल्य विकास श्री नवाब मलिक साहेब, माननीय राज्यमंत्री कौशल्य विकास श्री शंभूराजी देसाई साहेब, उपस्थित माननीय मंत्री श्री सुनील केदार साहेब, माननीय डॉक्टर माशेलकर साहेब, माननीय मुख्यमंत्री यांचे प्रधान सल्लागार मेहता साहेब, माननीय अपर मुख्य सचिव आशीष शर्मा साहेब, आशीष सिंग साहेब, प्रधान सचिव उच्च व तंत्र शिक्षण विभाग रेड्डी साहेब, गुप्ता साहेब व उद्योग विभागाचे सचिव प्रधान सचिव माननीय रेड्डी साहेब, माझे सहकारी मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र नाविन्यता सोसायटी, इतर मान्यवर व उपस्थित अधिकारी व कर्मचारी, सर्वप्रथम आजच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग अंतर्गत महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीद्वारे बौद्धिक संपदा हक व गुणवत्ता चाचणी व प्रमाणपत्र सहाय्यक उपक्रमांचे उद्घाटन कार्यक्रमात मी सर्वांचे हार्दिक स्वागत करते। आधुनिक काळाची 2 महत्त्वाची वैशिष्ट्ये औद्योगिकरण व नागरीकरण या दोन्ही देशात अग्रणी असलेल्या आपल्या महाराष्ट्राचे तिसरे वैशिष्ट्य आहे प्रगतिशील राज्य म्हणून नव्या योजना आणून देशाला मार्ग दाखवणे। महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना असो
किंवा निर्मल ग्राम असे देश पातळीवर राबविल्या गेलेल्या योजनांची सुरुवात महाराष्ट्रातच झाली आहे. याच औद्योगिकरणास पूरक व पोषक वातावरण निर्मिती करण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाद्वारे विविध योजना आखल्या जातात. राज्याच्या औद्योगिक तसेच आर्थिक विकासास चालना देण्यासाठी आणि राज्यातील बेरोजगारांच्या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी नाविन्यपूर्ण संकल्पनावर आधारित उद्योगांना प्रोत्साहन देण्याकरिता राज्यात महाराष्ट्र स्टेट इनोव्हेटिव्ह स्टार्टअप पॉलिसी 2018 जाहीर करण्यात आली आहे. या अनुषंगाने अभिनवताकरिता प्रोत्साहन म्हणून राज्यात दरवर्षी स्टार्टअप वीक उपक्रम राबविण्यात येतात, ज्यात 24 उत्कृष्ट स्टार्टअप्स प्रकल्पांना स्वतःच्या उत्पादन व सेवा बाजारपेठेत उभा करण्याकरिता शासकीय विभागात 15 लाख रुपयांपर्यंतची कामे विनानिविदा दिल्या जातात. नव्या वाटा शोधणाऱ्या उद्योजकांना पोषक इकोसिस्टम उपलब्ध व्हावे याकरिता 16 इन्क्युबेशन सेंटर्स सुरू करण्यात आलेले आहेत. अशा सेंटर्सना 5 कोटी रुपयांपर्यंतच्या सहाय्य 5 वर्षात दिल्या जाते. याशिवाय हिरकणी ग्रँड चॅलेंज, जिल्हा कौशल्य विकास आराखडा प्रतिस्पर्धा इत्यादी उपक्रम या नाविन्यता सोसायटीच्या माध्यमातून राबविण्यात येतात. गेल्या काही महिन्यापासून उद्योजकता विकासाच्या कामकाजाला अजून चालना देण्यासाठी विभागाने माननीय मंत्री श्री नवाब मलिक साहेब व माननीय राज्यमंत्री देसाई साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांमधील उद्योजकता विकासाकरिता विद्यार्थी दशेतच मुलींना याबाबत प्रशिक्षण मिळावे म्हणून महिला उद्योजकता कक्ष स्थापन करण्यात आला आहे. विविध महाविद्यालयात, विशेषतः महिला महाविद्यालयात विद्यार्थिनी उद्योजकता क्लब स्थापन करणे व विद्यापीठ स्तरावर गांधीवाद, डॉक्टर आंबेडकर कक्ष, चेअर या धर्तीवर महिला उद्योजकता केंद्र स्थापित करण्यात येणार आहे. महिला आरक्षणाचे पुरोगामी पाऊल उचलणाऱ्या महाराष्ट्रात महिला उद्योजकतेच्या मदत म्हणून पहिले इन्क्युबेशन सेंटर हे SNDT या महिला विद्यापीठातच सुरू करण्यात येत आहे. आता याच कडीमध्ये उद्योजकतेच्या मार्ग प्रशस्त करण्यासाठी व अन्य समस्यांचे निराकरण करण्यास्तव विभागाने 2 प्रमुख उपक्रम महाराष्ट्र राज्य नवीनता सोसायटीद्वारे आखले आहेत आणि आज माननीय मुख्यमंत्री महोदयांचे हस्ते लोकार्पण करणार आहोत. आदरणीय मुख्यमंत्री महोदय, आतापर्यंत विभागाने सुरू केलेल्या योजनांत संपूर्ण परिश्रम घेऊन पेटेंटपर्यंत पोहोचलेल्या, स्थापित होण्या इतपत तयार असलेल्या उद्योजकांपासून पुढे वाटचालीसाठी मदतीच्या योजना होत्या. मात्र प्रत्यक्ष पेटेंट प्राप्त करण्यासाठी अर्थसहाय्य व मार्गदर्शनाची योजना नव्हती. ही श्रृंखला पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी आता विभागाद्वारे महाराष्ट्रातील स्टार्टअपसाठी बौद्धिक संपदा हक्क सहाय्य उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. याद्वारे भारतीय पेटेंट करिता 2 लाख रुपयांपर्यंत किंवा 80% कमाल मर्यादेत व आंतरराष्ट्रीय पेटेंट करिता 10 लाख रुपये किंवा 80% कमाल मर्यादेत इतका अर्थसहाय्य, कायदेशीर सल्ला, सेवा व मार्गदर्शनासह नाविन्यता सोसायटीतर्फे देणार आहोत. यासाठी केंद्र शासनाचे DPIIT विभागात नोंदणी झालेल्या व महाराष्ट्रातील असणाऱ्या स्टार्टअप्स ज्यांचे उत्पन्न 1 कोटी रुपये व 5 कोटी रुपयापेक्षा कमी असेल अनुक्रमे भारतातील व आंतरराष्ट्रीय पेटेंटसाठी पात्र राहतील. शिवाय पेटेंट याबाबत एक महत्त्वाची अडचण म्हणजे ते मिळाल्यानंतर अशा नाविन्यपूर्ण उत्पादनांचे गुणवत्ता परीक्षण व प्रमाणीकरण करणे कठीण जाते, ज्यामुळे त्या पेटेंटवर आधारित उद्योग सुरू करणे स्टार्टअप्सना अडचणीचे जाते. यावर मात करण्यासाठी आज या ठिकाणी विभागातर्फे आणखी एक उपक्रम गुणवत्ता चाचणी व प्रमाणीकरण सहाय्य सुरू करण्यात येत आहे. या अंतर्गत पात्र स्टार्टअप्सना 2 लाख रुपयांपर्यंत किंवा 80%च्या कमाल मर्यादेत निधीची प्रतिपूर्ती नाविन्यता सोसायटीकडून होणार आहे. अशा गुणवत्ता चाचणी व प्रमाणीकरण NABL किंवा BIS प्रमाणित प्रयोगशाळेत करणे अनिवार्य राहील. या दोन्ही उपक्रमांमुळे स्टार्टअप्सना बाजारपेठेत स्वतःला उभा करण्यास मदत होईल. नवोपक्रमास चालना देऊन उद्योजकता वृद्धीसाठी प्रोत्साहन देण्याच्या प्रयत्नातून राज्यात संशोधन कार्यासाठी अनुकूल पोषक वातावरण निर्माण व्हावे यासाठी भविष्यात आणखी 3 उपक्रम आम्ही प्रस्तावित करण्यात येणार आहोत. पहिला आहे सर, काळ व स्थान मर्यादा ठरू नये म्हणून महाराष्ट्र व्हर्च्युअल इन्क्युबेशन सेंटर. दुसरा आहे पेटेंट पर्यंतचे
एवं पेटेंटपर्यंतचे संशोधनसाठी MIG महाराष्ट्र इग्निशन ग्रांट किंवा महाराष्ट्र नवोपक्रम प्रज्वलन सहाय्य ही योजना आणि ज्यांना संशोधनाचे जटिल स्वरूप बघता दीर्घकाल संशोधनावर वेळ मेहनत व पैसा लावावा लागतो अशांकरिता एंटरप्रेन्योर इन रेसिडेन्स अशी स्कीम आपण लवकरच आणणार आहोत. त्याच्यासाठी आमचे जे काम आहे ते शेवटच्या टप्प्यात आहे. या उपक्रम झाल्यास महाराष्ट्रातील उद्योजकांस संशोधन करून पेटेंट घेणे, गुणवत्ता चाचणी व प्रमाणीकरण होणे ते प्रत्यक्ष उद्योग उभारणी करून किमान काही अर्थसहाय्य होण्या इतपत कामे मिळवून देण्यापर्यंत या प्रत्येक टप्प्यावर शासनाकडून मदत होऊन आदर्श उद्योजकता वातावरण निर्माण होईल अशी आमची अपेक्षा आहे. एवढं बोलून परत एकदा सर्व मान्यवरांचे स्वागत करून आणि त्यांचे आभार व्यक्त करून मी इथेच थांबते. थँक्यू मॅम. यानंतर जागतिक कीर्तीचे संशोधक हळदीच्या पेटंटच्या निमित्ताने ज्यांनी मराठी माणसाचा, महाराष्ट्राचा आणि भारताचा झेंडा जागतिक व्यासपीठावर फडकवला असे लाखो करोडो युवकांचे आयडॉल, आम्हा सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर रघुनाथ माशेलकर सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. धन्यवाद. आपल्या सर्वांचे लाडके आपले परमादरणीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, श्री नवाब साहेब, श्री शंभूराज देसाईजी, अनेक उपस्थित मान्यवर, आपण सर्व, आज मला या समारंभात भाग घेण्याची संधी दिली म्हणून आपल्या सर्वांचे आभार मानतो. कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने अत्यंत उत्तम काम केलेलं आहे. आणि आज महाराष्ट्र स्टेट इन्व्हेस्टिगेशन सोसायटीतर्फे आपण जर स्टार्टअपसाठी बौद्धिक संपदा हक्क आणि गुणवत्ता परीक्षण आणि प्रमाणन यासाठी अर्थसहाय्य योजनांचं माननीय उद्धवजींच्या हस्ते आज उद्घाटन होत आहे. ही माझ्या मते अत्यंत उत्तम अशा प्रकारे स्टार्टअपसाठी अत्यंत महत्त्वाची, आपल्या महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाची अशी योजना आपण आज मांडत आहोत. थोडंसं एक बॅकग्राऊंड सांगतो. महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन काउन्सिल होतं बरं का, त्याची आपण सोसायटी केली, कारण त्याच्यात जास्त केलं नसतं. आणि मला आठवतं की मी जेव्हा प्राईम मिनिस्टर्स नॅशनल इनोव्हेशन सोसायटी चा मेंबर होतो त्यावेळी आम्ही प्रत्येक स्टेटमध्ये अशा प्रकारे मस्ट इनोव्हेशन सोसायटी करावी, आपल्या स्टेट इनोव्हेशन सोसायटी करावी असं बौद्धिक संपदा, इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स, पॅटर्न्स यामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांना मी आठवण करून देतो की 1898 मध्ये सर JC बोस यांनी वायरलेसचा शोध लावला होता का, आयनवरती आणि बोर्ड. सिस्टर निवेदिता त्यांच्याकडे गेल्या आणि म्हणाला याला पॅटर्न करा. ते म्हणाले नाही, हे ज्ञान सर्वांसाठी असलं पाहिजे. 1998 मध्ये 100 वर्षांनी बासमती पॅटर्न वर अमेरिकन ऍक्टर सांगितले आणि टेक्स्टमध्ये असं एक नवीन तात्विक तयार केला. नवीन म्हणजे तो नवीन नव्हता आणि त्याची लढाई मी दिली आणि त्याच्या आधी हळदीची लढाई सुद्धा मीच दिली होती. आणि हे असं का झालं, कारण यावेळी आपल्याला ज्यावेळी आपण लिटरसी म्हणतो, जसे अनेक लिटरसी असतात, लिहायची, वाचायची, तशीच कम्प्युटर लिटरसी असते, तशी पॅटर्नची पण लिटरसी असते, ती आपल्याकडे नव्हती. आणि त्याच्यानंतर मला आठवतं 1989 मध्ये परत आदरणीय मुख्यमंत्र्यांना सांगावंसं वाटतं की पॅटर्नची जी चळवळ सुरू झाली ही महाराष्ट्रात सुरू झाली, ही पुण्यामध्ये सुरू झाली आणि 1989 मध्ये सुरू झाली. ज्यावेळी मी NCL नॅशनल केमिकल लॅबोरेटरीचा संचालक होतो त्यावेळी आम्ही म्हटलं की नॅशनल केमिकल लॅबोरेटरी बिकम इंटरनॅशनल केमिकल, आणि 0 पॅटर्न्स होती त्यावेळी. तिथून आम्ही हे सुरू केलं आणि सांगायला अत्यंत आनंद वाटतो की जनरल इलेक्ट्रिक सारख्या कंपनीला आम्ही, मला वाटतं ते 1991 का 92 मध्ये आम्ही फॉर $1 million वी लायसन्स दी पॅटर्न्स त्याच्यासाठी, म्हणजे ज्यांच्याकडनं आपण ज्ञान घेत होतो त्यांना आपण ज्ञान दिलं, आपली पॅटर्न हे केलं. आणि तेवढंच नव्हे
तर 2002 मध्ये मला सांगायला आनंद वाटतो की CSR PCT फायलिंग जे असतात त्याच्यामध्ये CSR नंबर 1 होतं, सॅमसंग नंबर 2 होतं, LG नंबर 3 होतं, UI नंबर 4 आहे. पण हा झाला इतिहास. आज काय चाललंय? आज तेच UI जगामध्ये नंबर 1 झालेलं आहे. 4,148 PCT फायलिंग. याचा अर्थ आपण नुसते पुढे जाऊन कामाचं नाही, धावत राहायला पाहिजे, सगळ्यांची स्पर्धा करायला पाहिजे. आणि त्यामध्ये स्टार्टअपचा हा मोठा रोल आहे असं मला वाटतं. कारण ही जी हे जे स्पर्धात्मक युग आहे त्याच्यामध्ये महत्वाचा भाग पॅटर्नचा हा असा आहे की तुम्ही ज्ञानातून नवीन ज्ञानाची निर्मिती करता, काहीतरी आविष्कार करता, पण त्याचे अधिकार तुमच्याकडे असणं हे फार महत्वाचं आहे. आणि म्हणून ही जागरूकता आहे ही फार महत्वाची आहे पॅटर्नच्या बाबतीत. आणि म्हणून केवळ जागरूकता असणं हे महत्वाचं नाहीये, पण ज्याला आपण पॅटर्न लिटरसी म्हणतो. लिटरसी म्हणजे रिडिंग अँड रायटिंग. रिडिंग म्हणजे काय आणि रायटिंग म्हणजे काय? रिडिंग इज सच दॅट यू कॅन बायपास एनी पॅटर्न अँड क्रिएट युअर ओन पॅटर्न, स्वतःचं पॅटर्न. आणि रायटिंग म्हणजे यू राईट इन सच वे नोबडी कॅन बायपास इट. तर ह्याच्यामध्ये मोठा कौशल्य आहे. आणि म्हणून हे जे अर्थसहाय्य आपण देतो हे तर महत्वाचं आहेच, पण त्याबरोबर ह्या मुलांना शिकवणं फार महत्वाचं आहे पॅटर्न डिझायनचं. त्याचप्रमाणे टेस्टिंग सर्टिफिकेशन मध्ये आपण त्यांना मदत करतो. कारण सुरुवातीला स्टार्टअपसाठी स्टार्टिंग ऑफ नेशन आपण जरी काही म्हटलं की आपण एवढ्या जोरजोरात वाढतो आहोत, तरी इस्रायल सारखं आपण अजून स्टार्टअप नेशन नाही, अजून आपण शिकतो आहोत. आदरणीय मुख्यमंत्र्यांना मला सांगावं वाटतं, एक अभिमान वाटतो की आता स्टेट इनोव्हेशन इंडेक्स निघाला आहे आणि त्याच्यामध्ये नीती आयोगने 36 इंडिकेटर्स वापरतात आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा 2रा क्रमांक आलेला आहे. पण मी म्हटलं अभिमान वाटतो, मला जास्त अभिमान वाटेल जेव्हा आपण 2ऱ्या नंबरवर नाही 1ल्या नंबरवर. आपलं दोघांचं जेव्हा नेहमी बोलणं होतं तेव्हा आपण नेहमी म्हणत असतो की महाराष्ट्र पहिला आला पाहिजे, तर त्याच्यामध्ये अजून आपल्याला काम करायचं. त्याचप्रमाणे आपण पाहिलेलं आहे की स्टार्टअप ह्याच्यामध्ये रँकिंग झालेलं आहे. आणि 2019 मध्ये आम्ही इमर्जिंग कॅटेगरीमध्ये होतो. आणि आदरणीय नवाब साहेब त्याला आठवत असेल की जेव्हा आपली अॅन्युअल जनरल मीटिंग झाली आणि गव्हर्निंग बॉडीची मीटिंग झाली त्यावेळी मी म्हटलं होतं की हे बरोबर नाहीये, आपण वरती यायला पाहिजे. आणि मला आनंद वाटतो हे 2019ची परिस्थिती होती. आता 2020 मध्ये आपण इमर्जिंग कॅटेगरीमधून लीडर कॅटेगरीमध्ये गेलो. तरी सुद्धा माझं समाधान नाहीये, कारण केरळ आणि कर्नाटका पुढे आहे. आणि म्हणून आज आपण हे जे इनिशिएटिव्ह घेतो आहेत हे सगळे महत्वाचे आहेत आपलं रँकिंग वरती जाण्यासाठी. आणि केवळ रँकिंग चढण्यासाठी नव्हे तर आपल्या मुलांना मदत करणार. 2 मुद्दे छोटेसे आणखी. आपण सरस्वती पूजन एखादी, पण सरस्वतीकडनं लक्ष्मीकडे जाण्याचा हा जो मार्ग आहे हा फार महत्वाचा आहे. कन्व्हर्टिंग नॉलेज इनटू वेल्थ थ्रू इनोव्हेशन. आता आपण पाहिलं असेल की नोकरीच्या शोधात जात नाही, आपण दुसऱ्यांना नोकऱ्या देणार याच्यावर त्यांचा जोर असतो. आणि परवा एका गटाशी मी बोलत होतो आणि मी म्हटलं अरे तुम्ही 77 हे सुंदरचाय वगैरे बघा कसे मायक्रोसॉफ्टचे जिंकले. ते म्हणाले तुम्हाला कळत नाहीये, आमच्या डोक्यात ते नाही आहे, आम्हाला तिथे जाऊन मायक्रोसॉफ्टचं चीफ व्हायचं नाही, आम्हाला स्वतःचे मायक्रोसॉफ्ट गुगल इथे करायचे. तर असा हा आपला महाराष्ट्रातला तरुण वर्ग आहे आणि हे फार महत्वाचं आहे. तर आणखी सांगावं असं वाटतो की हे आपलं काय म्हणायचं आविष्कार म्हणायचा किंवा नवनिर्माण जे आपण जे म्हणतो नवीन कल्पना या केवळ पुण्यात आणि मुंबईत आणि अशा शहरात असणार नाहीये, त्या खेड्यापाड्यामध्ये आहे. मी नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशनचा 18 वर्ष अध्यक्ष होतो आणि खेड्यापाड्यातल्या इतक्या उत्तम कल्पना आलेल्या आहेत. त्या कल्पना वाव देणं हे सर्वात महत्वाचं आहे. एकच सांगतो की ज्यावेळी 2018 मध्ये आम्ही स्टार्टअप पॉलिसी केली तर त्यावेळी लीप फ्रॉगिंग असं ऍक्रोनिम घेऊन आम्ही ते केलं होतं. आणि लीप फ्रॉगिंग म्हणजे बेडूपुडी. मला बेडूपुडी बद्दल सांगावं असं वाटतं. आणि आदरणीय मुख्यमंत्र्यांना आठवत असेल हे पुस्तक लीप फ्रॉगिंग टू पोल वॉल्टिंग मी आपल्याला 1 जानेवारीला गेल्या वर्षी दिलं होतं. आणि याचा अर्थ आहे बेडूपुडी ते हनुमान उडी. आणि आपला महाराष्ट्राने हनुमान उडी घेऊन पहिल्या क्रमांकाला केवळ भारतातच नव्हे तर सर्व जगामध्ये आपण याच्यामध्ये स्टार्टअप मध्ये जाऊ शकेल. आपल्या नेतृत्वाखाली
मला पूर्ण खात्री आहे की होऊ शकेल. पुन्हा एकदा आपण मी आभार मानतो मला एक संधी दिल्याबद्दल. नमस्कार. धन्यवाद सर. आपले हे मार्गदर्शन आणि आपण दिलेले गुरुमंत्र आम्ही नक्कीच फॉलो करू आणि यातून महाराष्ट्राला जगात एक नंबर नेण्याचं स्वप्न लवकरच पूर्ण होईल अशी आम्हाला खात्री आहे. यानंतर आपण ज्या पद्धतीने म्हटलं की नाविन्यता ही शहरी भागातच नाही ग्रामीण भागातही असते, याच विजनने किंवा याने नेहमी आम्हाला मार्गदर्शन करणारे आदरणीय श्री शंभूराज देसाई साहेब, राज्यमंत्री कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग यांनी या प्रसंगी आपलं मनोगत आणि मार्गदर्शन करावं ही मी नम्र विनंती. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी, राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री, आमचे नेते आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, कौशल्य विकास विभागाचे कॅबिनेट मंत्री सन्माननीय नवाब मलिक साहेब, दुग्ध विकास मंत्री, क्रीडा मंत्री सन्माननीय सुनील केदार साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले अजय मेहता साहेब, इतर सर्व आमच्या विभागाच्या सचिव, आमच्या विभागाचे आयुक्त, उच्च तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव, उद्योग विभागाचे प्रधान सचिव, माननीय मुख्यमंत्री महोदयांचे अतिरिक्त मुख्य सचिव, उपस्थित कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाचे सर्व मान्यवर अधिकारी, ज्यांनी आताच या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन केलं, ते ज्येष्ठ शास्त्रज्ञ आदरणीय माशेलकर सर, बंधू आणि भगिनी, आपल्या कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाच्या वतीनं आपण बौद्धिक संपदा हक्क आणि गुणवत्ता परीक्षण व प्रमाणन या अनुषंगानं काही स्टार्टअप्सना आज अर्थसहाय्य देऊन या योजनेचा आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते शुभारंभ करत आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक असे तरुण आहेत, अनेक अशा तरुणी आहेत की ज्यांना काही नवनवीन कल्पना आणून त्याचं उद्योगाच्या बाबतीत, व्यवसायाच्या बाबतीत त्या माध्यमातून काही नवीन सुरू करण्याच्या कल्पना आहेत किंवा जे अस्तित्वात असणारे काही त्यांचे उद्योग आहेत त्याच्यामध्ये काही नाविन्यतापूर्ण बदल करण्याची सुद्धा त्यांच्यामधल्या संकल्पना आहेत. आणि नेहमी अशा लोकांना प्रोत्साहन करणं आणि आपलं स्वतःचं एक वेगळं त्या ठिकाणी अस्तित्व निर्माण करणे याच्यासाठी विशेषतः शहरातले तरुण तर धडपड प्रयत्न करतच असतात, परंतु ग्रामीण भागातली मुलं सुद्धा आता याच्यामध्ये खूप पुढे यायला लागलेली आहे. हा विभाग माझ्याकडं आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी दिल्यानंतर ज्यावेळी मी आदरणीय साहेबांना भेटलो त्यावेळी मी त्यांना सांगत गेलो की कौशल्य विकास विभाग हा आम्ही आता ग्रामीण भागाकडे घेऊन चाललेला आहे. अगदी तालुका तहसील लेवल पर्यंतच्या ज्या आपल्या गव्हर्नमेंट आयटी आहेत, ज्या आपल्या प्रायव्हेट आयटी आहेत, तिथनं स्किल लोकांना पुढे आणून त्यांना वेगळं प्रशिक्षण देऊन ती मोठ्या मोठ्या शहरातल्या मुलांबरोबर कसं कॉम्पिट करू शकतील हाही प्रयत्न आपल्या कौशल्य विकास विभागामार्फत साहेब गेल्या वर्षभरामध्ये आम्ही सातत्याने केला. थोडंसं आम्हाला गेली 9-10 महिने लॉकडाऊनच्या काळामुळे थेट मुलांना प्रशिक्षण देणं किंवा थेट त्यांना ज्या काही त्यांच्या आयडियाज होत्या त्या आम्हाला ऑनलाईन ऐकून घ्यावं लागल्या. पण आता हळूहळू जेव्हा आपण सगळं सुरू करतो आहोत तेव्हा नक्की अशा पद्धतीच्या मुलांना शोधणं किंवा ती आहेत परंतु त्यांना योग्य ट्रॅक घालून देणं किंवा योग्य त्याला वाट दाखवणं हाही प्रयत्न आमच्या कौशल्य विकास विभागाकडनं साहेब माननीय मंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळेजण, सुदैवानं आमचे आयुक्त असतील या ठिकाणी, सगळीच मंडळी खूप सकारात्मक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी काम करताय. आज साहेब ज्या स्टार्टअप्सना आपल्या हस्ते आपण अर्थसहाय्य योजनेचा शुभारंभ करतोय, हा एक संदेश हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचा आता या योग्य वेळी जाणार आहे की आता हळूहळू लॉकडाऊन कमी होत आहे आणि ज्या ज्या लोकांना काही अडचणीमुळे ते थांबलेले होते त्यांना पुढे येण्याला आपण प्रोत्साहित करतोय. कारण शेवटी साहेब सगळ्याचं सोंग करता येतं पण पैशाचं करता येत नाही. असं केवळ पैशाच्या आर्थिक अडचणीमुळे जी मुलं अशी थकलेली होती किंवा जी मुलं अशी थोडीशी आर्थिक अडचणीमुळे थांबलेली होती त्यांना या माध्यमातून आपण पुढे आणू. नक्की साहेब मी आपल्याला सांगेन की माशेलकर सरांनी जे सांगितलं की कौशल्य विकासाच्या गुणांकनामध्ये आपण दुसऱ्या क्रमांकावर आहोत, पण आपण पहिल्या क्रमांकावर या विभागातनं आपला विभाग हा देशामध्ये आला पाहिजे या दृष्टीने आमची सातत्याची माननीय मुख्यमंत्री महोदय आमचे प्रयत्न सुरू आहेत. आपलं मार्गदर्शन आणि आपला नेहमीच या सगळ्या चांगल्या कामाला आपण नेहमीच साथ आम्हाला करत आलेला आहात. आज ह्या योजनेच्या शुभारंभासाठी आपण आलेला आहात.
आपण अधिक आमच्याकडनं ज्या काही आपल्याला अपेक्षा असतील, अधिक आम्ही काही याच्यात सुधारणा कराव्यात असं आपल्याला वाटत असेल तर आपण जरूर अधिकारानं आम्हाला ते सांगावं. पण नक्की मी सांगेन की शहरामध्ये मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये साहेब चांगल्या पद्धतीचं स्किल आपल्याला पाहायला मिळते. पण जो खेड्यात राहणारा मुलगा आहे, ज्याला तेच नुसतं दिलेला सिलेबस आणि दिलेलं त्याला शिकवलं गेलेलं ज्या काही गोष्टी त्यातनं स्वतः त्या बुद्धीनं तो काही गोष्टी पुढे आणतो, त्याला चालना देण्यासाठी या योजनेचा नक्कीच चांगला उपयोग होईल. एवढंच या निमित्तानं मी आपल्याला सांगतो. माननीय मुख्यमंत्री महोदयांचं या समारंभामध्ये मी स्वागत करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर नाविन्यता सोसायटीला वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन करणारे, नेहमी खंबीर पाठबळ पुरवणारे आदरणीय श्री नवाब मलिक साहेब, मंत्री कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग साहेबांना मी विनंती करतो की यांनी आपले मनोगत व मार्गदर्शन. आजच्या या कार्यक्रमाचे सन्माननीय उद्घाटक, महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय उद्धव ठाकरे साहेब, या कार्यक्रमाला उपस्थित मंत्री सुनील केदारजी, या विभागाचे राज्यमंत्री सन्माननीय शंभूराजे देसाईजी, अजय मेहताजी, आसिलकर साहेब, सर्व आमचे विभागाचे सचिव सुशीना गुप्ताजी, रेड्डी साहेब आणि या सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशवाहाजी, सोसायटीचे सर्व उपस्थित अधिकारीगण, सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना आमच्या विभागाच्या सचिवांनी व्यवस्थित आमच्या या सोसायटीच्या माध्यमातून कुठले कुठले कार्यक्रम आपण घेतो त्याची सविस्तर माहिती दिली. भविष्यात काय आम्ही करणार आहोत त्याची पण माहिती देण्यात आली. साहेब 2019 साली सरकार आल्यानंतर त्यावेळी आपल्या महाराष्ट्राची ज्या पद्धतीने मासिलकर साहेबांनी माहिती दिली की आपण इमर्जिंग स्टेटच्या यादीत, नीती आयोगाने आपल्याला आता या देशामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आणून रँकिंग दिलेली आहे. ज्या पद्धतीने मासिलकर साहेबांनी सांगितलं की आपल्याला हनुमान उडी घेऊन कुठेतरी देशात 1 नंबरवर आपल्याला जायचं आहे, निश्चित रूपाने त्या पद्धतीने आम्ही पाऊल टाकणार आहोत. आजची ही योजना म्हणजे बौद्धिक संपदा हक, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट जे आहे त्याला कुठेतरी आंतरराष्ट्रीय पेटंट मिळवण्यासाठी किंवा देशस्तरीय पेटंट मिळवण्यासाठी आपण 10 लाख रुपयापर्यंतच्या अर्ज आहे आणि त्याचबरोबर त्यांना कायदेशीर सहाय्य पण देण्याची योजना ही तयार केली. देश पातळीवर जर त्यांना ते पेटंट करून द्यायचे असेल तर त्यांना 2 लाख रुपयेपर्यंत किंवा 80% जे जास्त असेल त्या पद्धतीने ही योजना, पहिली योजना. आणि दुसरी योजना म्हणजे क्वालिटी टेस्टिंगची योजना आहे. निश्चित रूपाने या योजनेच्या लाभ पेटंटसाठी जवळपास 125 ते 150 लोकांना याचा लाभ मिळणार आहे दरवर्षी. आणि जे आपण गुणवत्ता परीक्षण व प्रमाणनची योजना आणतो त्याच्यात 250 लोकांना फायदा मिळणार आहे. आणि कुठेतरी नवीन जे उद्योजक आहेत त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना किंवा स्टार्टअप वीक आपण आयोजित करतो. 24 स्टार्टअपला मदत देतो. आमच्या जनरल बॉडीमध्ये चर्चा करत असताना असाच विषय निघाला की आपण कुठेतरी रिसर्चवर भर दिला पाहिजे. कारण आम्ही ठरवलं की या राज्यामध्ये जे रिसर्च करणारे नवीन उद्योजक आहेत त्यांना कुठेतरी अर्थसहाय्य देण्याबाबत निर्णय घेतला पाहिजे. मागच्या बॉडीमध्ये हा निर्णय झालेला आहे आणि त्याला अंतिम स्वरूप झाल्यानंतर निश्चित रूपाने काही दिवसामध्ये ती योजना पण आपण या राज्यात सुरू करणार आहे. महिला कक्ष आपण निर्माण केलेला आहे, महिला इन्क्युबेशन सेंटर निर्माण केलेलं आहे. साहेब मी आपल्याला बोलू इच्छितो की आणखीन 2 महत्त्वाकांक्षी आमच्या या सोसायटीचे विषय आहे जे भविष्यात आपल्या हस्ते आपण पुढे घेऊन जातो. आपण कुठेतरी मदत देतो. मदत देत असताना कुठेतरी त्याच्यात आपण इक्विटी घेतली पाहिजे. एखादी कंपनी लहान असते, भविष्यात ते मोठी होऊ शकते. आपण ज्याच्यात जे गुंतवणूक करतो त्याच्यात कुठेतरी त्या माध्यमातून आपल्याला काही
फायदा मिळतील आणि त्याच्यातून कुठेतरी आणखीन आपण लोकांना मदत देऊ शकतो. त्यासाठी सीड मनी योजना नावाची एक योजना आम्ही तयार करतो. मासेलकर साहेबांचं म्हणणं होता की तुम्ही कंपनी करा तर मी त्याच्यात राहणार नाही. सोसायटीच्या माध्यमातून होत असेल तर आम्ही आमची तयारी असेल, आम्ही त्यांना तयार केला की जे तुमचं मार्गदर्शन असेल त्या पद्धतीने आम्ही पुढे जाऊ आणि निश्चित रूपाने ती योजना लवकरच आम्ही तयार करून आपल्या हस्ते त्याचा शुभारंभ पण करणार आहोत. कॅबिनेट समोर पण ते घेऊन येणार. त्याचबरोबर साहेब, बांद्रा ईस्टला एक मोठी वास्तू आम्ही निर्माण करतो. आमची ही सोसायटी कुठेतरी ऑफिस भाड्याने आमचं चालतं. या विभागाचे वेगळे वेगळे सगळे जे ऑफिसेस आहेत ते वेगळे वेगळे ठिकाणी असताना आपल्याला माहीत असेल की आपल्या समोरच म्हणजे कलानगरच्या त्या रोडला आपल्याकडे चर्म उद्योग संस्था नावाने कुठेतरी आपण एक ITI इन्स्टिट्यूट चालवतो. त्या जागेवर एक भव्य इमारत तयार करून एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा कुठेतरी इन्क्युबेशन सेंटर तिथे निर्माण होईल. त्याचबरोबर फ्रेंच कंपनीशी काही आमचं बोलणं झालं आहे, ते टेक्नॉलॉजी सपोर्ट आम्हाला देणार आहे. म्हणजे लेदर इन्स्टिट्यूटला पण आंतरराष्ट्रीय दर्जाचा कसा करायचा त्या बाबतीतचा आराखडा आमचा तयार होतो. आमच्या विभागाच्या एक ऑफिस या कोपऱ्याला, दुसरं ऑफिस तिसऱ्या कोपऱ्याला, म्हणजे या विभागाचा एक चांगल्या पद्धतीने बांद्रा ईस्टला जे आमच्याकडे जागा आहे त्या जागेवर हे इन्क्युबेशन सेंटर असतील, लेदर इन्स्टिट्यूट असतील किंवा आमचे सगळे ऑफिसेस असतील, या पद्धतीने पुढे कुठेतरी एक वेगळी ओळख या विभागाला मिळवून देण्यासाठी आमचे सगळे अधिकारी कुठेतरी काम करत आहे. निश्चित रूपाने जे मासेलकर साहेबांनी सांगितलेलं आहे, आमच्या जनरल बॉडीमध्ये पण चर्चा झालेली आहे की कुठेतरी आपण पुढे गेलंच पाहिजे. राज्यमंत्र्यांचं म्हणणं आहे की गावोगावी कुठेतरी आपल्याला यासाठी काहीतरी केलं पाहिजे. भविष्यात जे आमचे ITI आहे, जे आधुनिकरण आपण करतो, तिथे लहान लहान इनोव्हेशनसाठी आपण सेंटर्स निर्माण करण्याचा पण कार्यक्रम हाती घेतलेलाच आहे. त्याचबरोबर आमचा असा मानस आहे कुठेतरी प्रत्येक जिल्ह्याचा इनोव्हेशन आराखडा तयार झाला पाहिजे. साहेब, आपण कुठेतरी आपल्या राज्यामध्ये जवळपास 3% 4% पैसे नाविन्यपूर्ण योजनेवर खर्च करतो, पण कुठेतरी तो पैसे खुर्ची खरेदी कर, शेवटी हा खरेदी कर, म्हणजे जो उद्देश आहे तो साध्य होत नाही. आमचा असा मानस आहे कुठेतरी या सोसायटीच्या माध्यमातून जे नवीन नवीन टेक्नॉलॉजी, नवीन आयडियाज या राज्यामध्ये लोक शोध करत आहेत, त्यांना आपण एक 200-400 आयटमचे याद्या तयार करून ज्या जिल्ह्यामध्ये गरजा असतील, या नाविन्यता सोसायटीने आणि सरकारने मान्यता दिल्यानंतर त्याचा फायदा या राज्याला कसा होईल, नवीन उद्योजकांना कसा होईल, त्या प्रकारे पण एखादा आम्ही कन्सेप्ट तयार करून कॅबिनेट समोर येण्याची आमची तयारी राहील. आपण नेहमीच सांगताय की महाराष्ट्र अग्रेसर राहिला पाहिजे. आपल्या सरकारची हीच भूमिका आहे की आपण महाराष्ट्र नंबर 1 कसा करायचा. तर आमच्या विभागाच्या माध्यमातून निश्चित रूपाने सोसायटी असेल, स्किल डेव्हलपमेंटची आमच्या सोसायटी असेल किंवा तंत्रशिक्षण विभाग, आमच्या या स्किलिंगचा सगळा ITI असेल, निश्चित रूपाने आम्ही महाराष्ट्र पुढे कसं जाईल त्या पद्धतीने पावलं टाकणार आहोत. आपण आज हे योजनेचा शुभारंभ केल्यानंतर उद्यापासून चालू नांगरणीची सुरुवात होईल आणि हे सगळं जे काही आपण ह्या लोकांना सिलेक्ट करणार आहोत, एकदम याच्यात काही पॉलिटिकल कोणाचा रोल राहणार नाही. मासेलकर साहेब असताना अध्यक्ष या सोसायटीचे आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की साहेब तुम्ही तुमच्या पद्धतीने करा, पॉलिटिकल इंटरफरन्स अजिबात आम्ही करू नये आणि निश्चित रूपाने ही सोसायटी कुठेतरी देशात अव्वल नंबरवर जाईल. इतकंच विश्वास आपल्याला देऊन मी आपले 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. धन्यवाद सर. आपले मार्गदर्शन आणि पाठबळ नेहमीच प्रेरणादायी राहिलं आहे. यानंतर ज्या क्षणाची आपण सर्वे आणि महाराष्ट्रातील सर्व तरुण आतुरतेने वाट बघत आहेत आणि ज्या क्षणापासून महाराष्ट्रातील असंख्य उद्योजकांना नवी उमेद, प्रेरणा लाभणार आहे, असा हा सुवर्णक्षण आता आलेला आहे. तो क्षण म्हणजे बौद्धिक संपदा हक्क आणि गुणवत्ता प्रशिक्षण याच्यासाठी अर्थसहाय्य करणाऱ्या योजनांचे उद्घाटनाचा. मी माननीय मुख्यमंत्री श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना विनंती करतो की त्यांनी या दोघं योजनांचे उद्घाटन करावे.
धन्यवाद सर. यानंतर ज्यांच्या मार्गदर्शनाची आपण आतुरतेने वाट बघतो आहे, महाराष्ट्राला आपल्या विचारांनी आपल्या कार्याने दिशा देणारे अत्यंत संवेदनशील माननीय मुख्यमंत्री श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मी विनंती करतो की त्यांनी आम्हा सर्वांना मार्गदर्शन करावे. आदरणीय माशेलकर साहेब, माझे मंत्रिमंडळातील सहकारी नवाबभाई इथे बसलेले आहेत, शंभूराज आहेत, सुनील केदार आहेत आणि उपस्थित सर्वच मान्यवर. नवाबभाई हे अत्यंत महत्वाचं आणि मी असं मानतो की नव्या युगाची सुरुवात करणार असं हे पाऊल आहे. आणि ह्या पावलाबद्दल मी महाराष्ट्रातल्या जनतेकडून आपल्याला धन्यवाद करतो, आपलं अभिनंदन करतो. डॉक्टर साहेब, आपण मोलाचं मार्गदर्शन नेहमीच करत आलेलं आहात आणि विशेषतः गेल्या वर्षभरात मी स्वतः आपल्याला अनेकदा त्रास दिलेला आहे. काही काही गोष्टी अशा असतात की ज्या आपल्या आकलनाच्या पलीकडे असतात आणि त्यावेळेला आपल्यापेक्षा अनुभवाने आणि कर्तृत्वाने मोठ्या असलेल्या व्यक्तींचं मार्गदर्शन हे फार मोलाचं असतं. आपण एक दोन गोष्टी ज्या सांगितल्या त्या फार महत्वाच्या आहेत. विशेषतः मला आजही आठवतंय की जेव्हा शिवसेना प्रमुख सांगत होते, शिवसेनेची सुरुवात झाली ती नवाबभाई सर्वांना माहिती आहे की भूमिपुत्रांना नोकऱ्या मिळायला पाहिजे. आता नोकऱ्या मिळणं ठीक आहे, एखादी कंपनी मोठी झाली तर तिथे किती नोकऱ्या आहेत, उपलब्ध आहेत, त्याच्यावरती तो आकडा अवलंबून असतो. आणि शिवसेना प्रमुख सांगायचे की तुम्ही नुसते नोकऱ्या करणारे होऊ नका, नोकऱ्या देणारे व्हा. माझ्यापुरतं स्वतःपुरतं नोकरी करणं ठीक आहे, म्हणजे कुटुंबापुरतं, पण छोटे छोटे जर का तुम्ही उद्योगधंदे सुरू करू शकलात आणि किमान तुमच्या बरोबरीने एक 10-15 लोकांना जरी रोजगार तुम्ही निर्माण करू शकलात तरी फार मोठं काम आपल्या राज्याचं होईल. त्याच्यासाठी एवढी वर्ष जावी लागली आणि आज मला स्वतःला एक समाधान आहे की त्यांनी जे सांगितलं होतं ते इतक्या वर्षांनी का होईना सरकार अंमलात आणते आणि योगायोगाने मुख्यमंत्रीपदी मी बसलेलो आहे आणि माझ्यासोबत नवाबभाई आहेत, सगळे तुम्ही मान्यवर आहात. मनापासून एखादी गोष्ट केली का ती नक्कीच साध्य होती. पेटंट हा एक विषय आहे जो कोणाच्या तशा लक्षात येत. आपण आपल्याकडे म्हणी आहेत, आपण म्हणी वापरतो, पी हळद आणि हो गोरी, अर्ध्या हलकुंडाने पिवळे होणे. पण त्या हळदीला सुद्धा पेटंट आहे आणि त्या पेटंटसाठी आपल्याला लढाई करावी लागेल हे कोणाच्या लक्षात आलं नव्हतं. ते काम डॉक्टर साहेबांनी केलं. अशा या अनेक गोष्टी असतात ज्या आपल्याकडनं सुटत असतात. महत्वाचा मुद्दा काय की ह्या क्षेत्रात काम करताना शंभूराज आपण जे म्हणालात की ग्रामीण भागामध्ये हे पोहोचलं पाहिजे. ग्रामीण भागात तर पोहोचलं पाहिजेच. काही वेळेला मला असं वाटतं की शहर आणि ग्रामीण भाग असं आपली ग्रामव्यवस्था आणि शहरी व्यवस्था अशी आपण जी काही विभागणी करतो तेव्हा एक गोष्ट आपण विसरतो का, आज आपण आपल्याला शहरी बाबू जरी मानत असलो तरी आपलं मूळ हे गावात आहे. आपले पूर्वज कधी ना कधीतरी ग्रामीण भागातून शहरात आले आणि शहरात येऊन स्थिरावले. त्यांना सुद्धा त्यावेळेला असाच संघर्ष करावा लागला होता. रोजगारासाठी ते इकडे आले असतील, इतर कामानिमित्त इथे आले असतील, पण तो जो जमाना होता प्रत्येक जणांनी विचार केला तर माझे आजोबा इकडे आले, काही जण म्हणतात की आमच्या आजोबांचे आजोबा म्हणजे त्यांचे इथे आले. तो जो काळ होता तो साहजिकच आहे. आजोबांचा काळ म्हटल्यानंतर स्वातंत्र्यपूर्व काळ आला. तेव्हा सरकारच आपल्या देशाला स्वातंत्र्यच नव्हतं. मग ती लोक कशी आली, त्यांनी कसं काय त्यांचे पाय रोवले, तिथपासून आपल्याला त्यांनी या स्थितीत आणलं. हा सगळा संघर्ष प्रत्येक पिढीच्या किंवा प्रत्येक माणसाच्या वाट्याला यावा का, तो जर येऊ नये असं वाटत असेल तर जी आपली मूलभूत गरज आहे ती म्हणजे अन्न वस्त्र निवारा, रोटी कपड्यावर मका. आता त्याच्यासाठी तर ही सगळी लोक इकडून तिकडे जात असतात आणि अनेकदा असं होतं की शहरामध्ये आल्यानंतर आपण थोडे शहाणे होतो असं होतो की नाही, ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण ग्रामीण भागामध्ये बुद्धिमत्ता ही कदाचित आपल्यापेक्षा जास्त मोठ्या प्रमाणात असूही शकते आहे, पण तिला म्हणजे असं एक हिरायला पैलू पाडावे लागतात. तसं पैलू पाडण्याचं काम हे तुम्हाला आता करायचं. बुद्धिमत्ता आपल्याकडे आहे
पण हिरा म्हटलं तर दगड आहे, पण त्या दगडाला पैलू पाडल्यानंतर त्याचं हिऱ्यात रूपांतर होते आणि मग त्याची किंमत जी काय असते ती येते. असे अनेक लपलेले हिरे, माणिक सगळे आपल्या ग्रामीण भागामध्ये आहेत, ज्यांना काही ना काहीतरी करण्याची इच्छा नक्की आहे, आकांक्षा आहे, पण त्यांच्याकडे साधन नाहीये, संपत्ती तर नाहीच आहे आणि मार्गदर्शन पण नाहीये. तर अशापर्यंत, अशा लोकांपर्यंत, म्हणजे युवक असतील, युवती असतील, त्यांच्यापर्यंत आपण जाणं हे गरजेचं आहे. आणि हे नुसतं जाणं हा एक भाग झालाच, पण ते योग्य काळात जाणं, म्हणजे त्यांचे त्या योग्य वयामध्ये जाणं हे फार महत्वाचं आहे. मागे मी डॉक्टर साहेब शिवाजीराव भोसलेंचं एक भाषण ऐकलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी फार एक सुंदर सांगितलेलं आहे. आपण आपल्याकडे म्हणतो की ज्ञानेश्वराने ज्ञानेश्वरी कोणत्या वयात लिहिली, शिवाजी महाराजांनी पहिला किल्ला कोणत्या वयात सर केला, 16-17 वय असलेली ही तेव्हाची मुलं होती आणि त्यांनी हे कर्तृत्व गाजवलं. आज 16-17 वयाचा मुलगा काय करतो, पाठीवरती दप्तराचं ओझं घेऊन शाळेत ये जा करत असतो आणि तो शिक्षणाच्या ओझ्याने एवढा पिचून जातो की जेव्हा तो कॉलेजमधून बाहेर येतो तेव्हा स्वप्न त्याची असतात, पण त्याच्या पाठकण्यामध्ये जोर उरलेला असतो का, हा एक महत्वाचा भाग आहे. म्हणजेच काय तर योग्य वेळेला योग्य त्यांना एक खतपाणी, जसं आपण म्हणतो की झाडाला खतपाणीची आवश्यकता असते, ते खतपाणी त्याला योग्य मिळालं तर ते झाड जरी कोणत्याही आंब्याचं असलं, काही जरी असलं, पण त्याला खतपाणी नसेल तर ते बहरणार नाही. बहरलं तरी त्या दर्जाची फळं त्याला लागणार नाही. पण त्या अनुषंगाने त्याला आवश्यक असलेलं खतपाणी देणं हे मला असं वाटतं हे आजच्या तुमच्या कार्यक्रमाचं एक मूळ स्वरूप किंवा मूळ हेतू हा असा आहे. आणि खतपाणी, जसं मी म्हटलं की प्रत्येक वेळेला काही झाड म्हटलं की त्याला खतपाणी असं नाही, उद्योगधंद्यांना सुद्धा खतपाणी देणं हे गरजेचं आहे. प्रत्येकाला त्याच्या बुद्धिमत्तेप्रमाणे त्याचा जिकडे इंटरेस्ट आहे त्याच्यामध्ये त्याला जास्त प्रोत्साहन देऊन त्याच्याकडनं त्याच्या बुद्धिमत्तेचा जास्तीत जास्त उपयोग आपल्याला कसा करून घेता येईल ते पाहणं, असे हे सगळे मी प्रयोग नाही म्हणत, पण कार्यक्रम हे आता ह्या तुमच्या मूळ कार्यक्रमाच्या निमित्ताने हे असे आहेत. आणि मला स्वतःला खात्री आहे की ज्या वेळेला आपण सगळे अगदी तळापासून वरच्या शिरापर्यंत एक गोष्ट ठरवतो तेव्हा ती गोष्ट नक्की साध्य होते. आणि ज्या क्षणी आपण आता ठरवलेलं आहे की हा जो आमचा कार्यक्रम आहे तो कार्यक्रम आपण त्याची पूर्ण कल्पना दिली, हा एक शब्द जो म्हणतो ना तळागाळापर्यंत, तो लवकरात लवकर कसं घेऊन जायचं तो एक महत्वाचा भाग आहे. त्याच्यामध्ये मी तुम्ही दिले बरोबर आहे, महाराष्ट्र स्टार्टअप आणि इनोव्हेशन यात्रा, म्हणजे तोपर्यंत तुम्ही ते नेण्याची ही हा कार्यक्रम असेल. आपले आतापर्यंतचे जे अनुभव आहेत ते असे की सरकार योजना आणि कार्यक्रम खूप जाहीर करतं, म्हणजे योजनांचा पाऊस असतो आणि अंमलबजावणीचा दुष्काळ असतो. तर तसं नव्हे, मला योजनांचा पाऊस आणि अंमलबजावणीचा दुष्काळ नकोय, मला अंमलबजावणीचा सुद्धा अगदी महापूर नसला तरी पूर तरी आला पाहिजे आणि तो पूर हा लाभदायक आणि सुखकारक हिरवगार तर सगळं करून टाकणार असला पाहिजे. शेवटच्या तळागाळातल्या माणसापर्यंत आपल्या योजना जाणं हे जसं महत्वाचं आहे तसंच पेटंट हा एक महत्वाचा भाग आहे. आणि नंतर तुम्ही त्याचा दर्जा तपासून बघितल्यानंतर त्याला मार्केटिंगची सुद्धा सोय पाहिजे. त्याचं उत्पन्न वाढले, उत्पादन वाढले, दर्जा चांगला आहे, पण त्याला मार्केटच नसेल तर ह्या सगळ्या उघड्या घड्यावरती पाणी पडेल. तर तसं त्याची सुद्धा तुम्ही एक दखल किंवा योजना केली असेल. एकूण मला असं वाटतं की सुरुवात आपली चांगली झालेली आहे, धूमधडाक्यात झालेली आहे. माशेलकर साहेब, आपण बेडूकुडी आणि हनुमान उडीचा एक उल्लेख केला. राजकारणामध्ये बेडूकुड्या खूप बघतो, पण आता आपल्याला हनुमान उडी घ्यायची आहे. हनुमानाने जे काही कर्तृत्व दाखवलं, आणि हनुमान म्हटलं म्हणजे तो एक बळाची देवता आहे, शक्तीची देवता आहे. तर अशा या सगळ्या आपल्या नागरिकांना शक्ती देण्याचं काम हे आपलं सरकार आणि आपले डिपार्टमेंट करते. त्याच्याबद्दल मी तुम्हाला पुन्हा एकदा धन्यवाद देतो. आणि उद्याचा जो सुदृढ या बाबतीत, उद्योजकतेच्या बाबतीत सुदृढ महाराष्ट्र सर्वांना दिसणार आहे, त्याची सुरुवात तुम्ही केलेली आहे. म्हणून मी पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. महाराष्ट्रातील तळागाळातील लपलेल्या हिऱ्यांपर्यंत आम्ही या योजनांमार्फत आणि आपल्या मार्गदर्शनाने नक्कीच पोहोचू असा मला विश्वास आहे. या कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शनाने होईल. याकरता मी श्री दीपेंद्रसिंह पुष्पा, आयुक्त कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग, तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी
यांना विनंती करतो की त्यांनी मान्यवरांचे आभार मानावे. माननीय मुख्यमंत्री महोदय, उपस्थित मान्यवर, आम्हाला सांगण्यात आनंद होतो की सोसायटीची स्थापनेपासून आजपर्यंत बरेच नवनवीन संकल्पनांची अंमलबजावणी सोसायटीने केलेली आहे. सर, या सोसायटीचा मूल हेतू सर्व स्टार्टअपना एक सकारात्मक वातावरण प्रदान करणे, एक नवीन चांगला इकोसिस्टम तयार करणे ज्यामध्ये ह्यांचा विकास चांगल्या पद्धतीने होईल या हेतूने प्रयत्न करतात. आतापर्यंत 3 ॲडिशनल सरांचे स्टार्टअप विकसित झाले, त्यामध्ये 72 विनर मार्फत जवळपास त्यांना 10 कोटीचे त्यांनी कामे केली. 15 शासकीय विभागामध्ये आणि जवळपास 10 जिल्ह्यांमध्ये या नवनवीन संकल्पनाची अंमलबजावणी झालेली आहे. 17 इन्क्युबेटर्स ना जवळपास 85 कोटीच्या अर्थसहाय्य सोसायटी मार्फत पुढील 5 वर्षात दिलं जाणार आहे. या इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स आणि टेस्टिंग सर्टिफिकेशन याद्वारे जवळपास 500 स्टार्टअप्सना दरवर्षी अर्थसहाय्य 6 कोटीचा दिला जाणार आहे. नवनवीन संकल्पना येणार आहे ज्याची चर्चा माननीय मंत्री महोदयांनी आपल्या भाषणामध्ये केलेली आहे आणि सेक्रेटरी मॅडमने केलेली आहे. आपण आज सगळे या कार्यक्रमाला उपस्थित राहिले म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदय, आपण अमूल्य वेळ दिली, आम्हाला सगळ्यांना मोलाचं मार्गदर्शन केलं आणि आमच्याकडून जी आपण अपेक्षा व्यक्त केली ते आम्ही नक्की पूर्ण करणार आहे. म्हणून आपण या वेळ आपले मोलाचे मार्गदर्शन आणि आपल्या मूल्य वेळेबद्दल आम्ही मनापासून आपले आभारी आहोत. या विभागाचे मंत्री महोदय माननीय श्री नवाब मलिक सर, जे आमच्या सगळ्यांचा सतत मार्गदर्शन करत असतात, नवनवीन संकल्पनाला खूप प्रोत्साहन देत असतात आणि विभाग कसा पुढे जाईल याच्यासाठी नेहमी त्यांचा प्रयत्न असतो. असे आमचे विभागाचे माननीय मंत्री महोदय, त्यांचाही मी मनापासून आभारी आहे. आदरणीय श्री सुनील केदार सर, मंत्री क्रीडा युवक कल्याण, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिले आणि त्यांनी आमच्या या कार्यक्रमाला वेळ दिली आणि आपली उपस्थितीने आमच्या सगळ्यांचा खूप आम्हाला सगळ्यांना प्रोत्साहन मिळणार आहे. आपलाही मी मनापासून आभारी आहे. आमचे विभागाचे राज्यमंत्री महोदय माननीय श्री शंभूराजे देसाई साहेब, ज्यांचा नेहमी प्रयत्न असतो की आमची योजना सगळे ग्रामीण भागापर्यंत पोहोचले पाहिजे. आपले सर अमूल्य वेळ आणि मोलाचे मार्गदर्शनाबद्दल आपला मी मनापासून आभारी आहे. माननीय श्री माशेलकर साहेब, ज्यांच्या सोसायटीला एवढं प्रेम आहे आणि नेहमी मार्गदर्शन प्राप्त होत असते आणि त्यांनी अपेक्षा व्यक्त केलेली की देशात प्रथम क्रमांक मिळायला पाहिजे. सर, आम्ही आमच्या सर्वोपरी प्रयत्न चालू राहतील आणि पुढील वर्षी आम्ही नक्कीच देशात याच्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवणार आहे अशी आम्हाला खात्री आहे. आपले सगळ्यांचे मार्गदर्शन आणि सकारात्मक याच्यामुळे याला कोणतीही शंका राहणार नाही. आपलाही सर मी मनापासून आभारी आहे. आदरणीय श्री अजय मेहता सर, आदरणीय श्री आशिष सिंग सर, आदरणीय रेड्डी सर, आदरणीय गुप्ता सर, आमच्या विभागाचे सचिव शिना मॅडम, इतर उपस्थित मान्यवर, या कार्यक्रमात सहभागी स्टार्टअप उद्योजक, इतर अधिकारी कर्मचारी व मीडियाचे सर्व प्रतिनिधी यांच्या मी मनापासून आभारी आहे. आपला सगळ्यांचा एकदा परत आमच्या विभागाच्या वतीने मी आभार मानतो. धन्यवाद देतो. थँक्यू सो मच सर. जय हिंद.